नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 37वा भाग. सातारा शहराच्या थोडं बाहेर पण सातारा जिल्ह्यातच औंधला असलेल्या एका म्युझियमची आणि त्याहीपेक्षा तिथं असलेल्या अक्षरसंपत्तीची माहिती द्यायचा मी प्रयत्न यात करणार आहे. औंध हे जुनं संस्थान होतं. भवानराव पंतप्रतिनिधी असे अतिशय गुणी त्याचे संस्थानिक होते. आपल्यापैकी अनेकांनी 2 आंखें 12 हा सिनेमा पाहिला असेल. त्यामध्ये जी स्वतंत्र जेलची कल्पना आहे ती औंधच्या राजाची, तिने ते प्रत्यक्षात आणलेलं होतं स्वातंत्र्यपूर नावाने. आणि ह्या संस्थानिकांचे डोळस पण आहे. आपल्या संस्थानातल्या लोकांना सर्व तऱ्हेनं उत्तेजन द्यायचा प्रयत्न केला होता. किर्लोस्करांना उत्तेजन त्यांनीच दिलं. किर्लोस्कर कारखाना आणि किर्लोस्कर ग्रुप आज भारतातच नाही जगातही प्रसिद्ध आहे. ओगले काच कारखाना तर बंद पडला, पण तोही त्यांच्यात ओगले बंधूंना उत्तेजन महाराजांनी दिलं होतं. आपली जमीन दिली, ती किर्लोस्करलाही जमीन दिलेली होती. त्याचबरोबर गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर हे सगळे बंधू, त्यांचं माडगुळं हे गाव औंध संस्थानच्या हद्दीतलं, आणि त्याही सगळ्यांना उत्तेजन या राजाने दिलेलं होतं. माडगुळकरांनी गरिमांनी आपल्या चरित्रात लिहिलंय, आपल्या लेखात उल्लेख केलाय की त्यांच्या सगळ्या नकला आणि हे सगळं बघून आणि काव्य बघून औंधच्या राजांनी सांगितलं की अरे पोरा तू टॉकीत जा. म्हणजे तेव्हा सिनेमाला टॉकी म्हणायचे. आणि माडगुळकर त्याप्रमाणे औंध सोडून कोल्हापूरला उमेदवारी करायला गेले. तर पुढचा ज्यांना आपण अण्णांना म्हणजे गदिमांना आधुनिक वाल्मिकीच म्हणतो, त्यांची सगळी कारकीर्द आपल्याला माहीत आहे आणि त्यांचं काव्य प्रतिभाही आपल्याला माहीत आहे. तर अशा या राजांनी आणि पुढच्या काळामध्ये त्यांचे चिरंजीव आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे अतिशय कर्तबगार होते. भारताचे राजदूत म्हणून त्यांनी इंडोनेशिया, नेपाळ, भूतान इथं काम केलं. भूतान नाही, नेपाळला. आणि अतिशय उत्तम संबंध भारताचे त्या देशाबरोबर प्रस्थापित होण्यात त्यांचाही मोठा वाटा होता. औंधला अतिशय आत्ता सध्या जे प्रसिद्ध आहे ते तिथलं भवानी वस्तू संग्रहालय हे पर्यटकांचं आकर्षण आहे. कारण औंधच्या राजांनी जगामध्ये सगळीकडे जिथं जिथं ते गेले आणि भारतातल्या उत्तमोत्तम वस्तू तिथं आणून त्याचं उत्तम संग्रहालय बनवलेलं होतं. म्हणजे ज्यामध्ये अशी दुर्मिळ गोष्टी होती की डेव्हिड मूर म्हणून एक जगप्रसिद्ध शिल्पकार आहे, त्याचं एक छोटं शिल्प हे जगप्रसिद्ध आहे. त्याची किंमत आजच्या बाजारभावाने असं म्हणतात की काही कोटींच्या घरात जाईल. त्याबरोबर राजा रविवर्मा या प्रसिद्ध चित्रकारांची काही मूळ पेंटिंग्स इथं आहेत. अनेक चित्र, अनेक वस्तू, अनेक शिल्प या सगळ्यांनी ते आमचं भवानी वस्तू संग्रहालय सजलेलं आहे. आणि त्याशिवाय तिथंच बागेमध्ये 6 ऋतूंची 6 शिल्प, त्याला अनुरूप काव्य ही सगळं तिथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याशिवाय तिथला जवाहरखाना आहे, जो जवाहर म्हणजे रत्न, माणिक, हिरे हे सुद्धा अतिशय बघण्यासारखं आहे. अतिशय कडेकुलपात ठेवलं जातं आणि ही निगा राखली जाते. अतिशय दुर्मिळ असा हा सर्वच वस्तू संग्रहालय आहे. त्यामुळं अनेक पर्यटक भेट देत असतात. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने खूप मदत केली. विशेषतः आमदार अजितदादा पवार यांनी त्यात लक्ष घातलं आणि अशी देखणी अशी त्या वस्तू संग्रहाची इमारत उभी राहिलेली आहे. आणि त्या सर्व वस्तू उत्तम प्रिझर्व केलेल्या आहेत. हा सुद्धा ते पर्यटकांचं अतिशय एक आकर्षण केंद्र आहे. मी माझ्या गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा तिथं गेलो आहे. कुणी पाहुण्यांना, महत्त्वाचे लोक आहेत त्यांना दाखवायला घेऊन गेलेलो आहे. पण तिथं जे बाजूलाच औंधच्या राजांनी जी ग्रंथसंपदा जमवली आहे तिकडं आपलं फारसं लक्ष जात नाही. औंधचं भवानी म्युझियम आता पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे, पण त्याच संकुलाला सुसज्ज असे नवीन वस्तूतील दुर्मिळ ग्रंथांच्या ग्रंथालयाकडे मात्र अजून लोकांचं तितकंसं लक्ष जात नाही. जे जे अभ्यासायला हवे ते सर्व यात आहे. या द्रष्ट्या राजाच्या ग्रंथसंपदेचा लाभ आपल्याला मिळावा, आपल्याला माहिती व्हावा, म्हणून मी या भागामध्ये, या एपिसोडमध्ये त्याची माहिती आपल्याला देणार आहे. औंधच्या राजाचा लोकहितरक्षक कारभार आपल्याला माहीत आहे. त्यांनी जगभरातील उत्तमोत्तम पेंटिंग, शिल्पे, रत्नभांडार, गुणग्राहक त्याने गोळा केले
आणि या म्युझियमची स्थापना करून जनसामान्यांना हा खजिना खुला करून दिला. औंधसारखं गाव तसं आत्ता अडवळणी हायवेपासून बाजूला, पण तरी हा अमूल्य वारसा बघायला अनेक लोक भेट देत असतात. राजेसाहेबांच्या कलावस्तूंची ख्याती देशभर पसरली, पण त्यांनी मधुमक्षिका वृत्तीने केलेला दुर्मिळ हस्तलिखिते व जगभरातील उत्तमोत्तम पुस्तके यांचा संग्रह मात्र तसा दुर्लक्षित राहिलेला होता. 2001च्या आसपास त्याचा नूतनीकरण झालं. त्याची माहिती आता मी यात सांगणार आहे. प्रारंभीच्या काळात औंध गावातील अंबाबाई मंदिरात ही संपदा होती. नंतर पुढे 1972च्या सुमारास ती त्र्यंबक निवास मधील शाळेत हलवण्यात आली. नंतर तेथेही त्या ठेवायची निगा नीट राहीना म्हणून 1982 साली तो सर्व संग्रह यमाई डोंगरावरील प्रख्यात भवानी म्युझियमला हलवण्यात आला. पण तेथे सुद्धा त्याची कपाटं भरून तो एका बाजूला ठेवणे एवढेच केल्याने ज्ञानार्थींचे लक्ष तिकडे म्हणावेसे जात नव्हते आणि क्वचित कोणी अभ्यासक त्या ओढीने आला तर त्याचाच सोय नीटपणे होत नव्हती, कारण त्याचं इंडेक्सिंग वगैरे काही झालेलं नव्हतं. अशी अनेक वर्षे जाताना मोठा ग्रंथसंग्रह आहे एवढी त्याची दुर्बीण ओळख पर्यटकांना होईल, पण त्याचं मोल मात्र त्यांना जाणवत नव्हतं. प्रत्येक माणसासारखा अशा सांस्कृतिक ठेवाचं सुद्धा भाग्य केव्हा तरी येईल असे म्युझियमची धुरा सांभाळणाऱ्या प्रत्येक क्युरेटरला वाटत होते. पण तसा तो येत नव्हता हे खरे. क्युरेटर म्हणजे त्या वस्तू संग्रहालयाला जो प्रमुख नेमला असतो, आपल्या वस्तू संग्रहालयाचं जे खातं आहे सरकारचं त्यामार्फत शिक्षण खात्याच्या अंतर्गत ते येतं, पण स्वतंत्र खातं आहे ते. त्यासाठी एक वेगळा स्वतंत्र संचालकही असतो. 1995च्या दरम्यान कलाप्रेमी असे माझे मित्र पराग पोद्दार औंधला क्युरेटर म्हणून आला आणि कलेबरोबरच माणसे जोडणारा छंद असलेल्या पोद्दारांच्यामुळे सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रातीलही अनेक नामवंत लेखक, चित्रकार, शासकीय अधिकारी आणि सहसा कलेच्या प्रांतात न रमणारी राजकारणी व समाजकारणी मंडळी यांनी औंधच्या म्युझियमला भेटी दिल्या. प्रत्येकापुढे त्या ग्रंथसंपदेसाठी स्वतंत्र सुसज्ज इमारतीची कल्पना हा पराग पोद्दार चिकाटीनं मांडत राहायचा. पराग पोद्दारचं नुकतंच एक वर्षापूर्वी जवळजवळ निधन झालं. माझा तो मित्र होता आणि शेवटपर्यंत मित्र होता आणि त्याच्या कुटुंबाशी अजूनही स्नेहसंबंध माझ्या अजून टिकून आहेत. प्रत्येकापुढे हा पोद्दार ही मांडायचा. सुदैवानं रसिक दृष्टी व ग्रंथप्रेम असलेल्या मदन भोसले यांना ती आवश्यकता पटली. मदन भोसले म्हणजे आता जे किसनविरी कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि ते उमदे अशा त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्या मदन भोसले हे पोद्दारांचेही मित्र होते. त्यांनी सगळं दाखवून ती आवश्यकता त्यांना पटवून दिली. मदनदादांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांचे वडील तेव्हा खासदार प्रतापराव भोसले खासदार होते, त्यांच्यावर आग्रह धरला. प्रतापराव भोसले स्वतःसुद्धा ज्यांना भाऊ म्हणतो आपण, ते सुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या सांस्कृतिक सहवासात वाढलेले असल्याने त्यांनी आपल्या खासदार निधीतून या ग्रंथासाठी 5 लाख रुपये मंजूर केले. तेव्हा ही झाडे 1996-97ची गोष्ट असावी कदाचित. एवढा कौल मिळाल्यावर पराग पोद्दार त्याचे सहकारी आणि मित्र झपाट्याने कामाला लागले. त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी या सगळ्यांची साथ मिळाली, मार्गदर्शन मिळाले आणि ग्रंथसंग्रहाच्या नवीन वस्तूचे काम साताऱ्याचा संजय जगताप या तरुण कुशल आणि कलाप्रेमी आर्किटेक्टच्या मार्गदर्शनाखाली आकार घेऊ लागले. संजय जगताप हा एक अतिशय सुंदरी हुशार आर्किटेक्ट होता, माझा मित्रच होता. तोही बिचारा 1 वर्षा 1.5 वर्षापूर्वी वारला. आपल्या जवळचे मित्र जाताना कसं होतं हे त्या परिस्थितीत गेल्यानंतर कळतं. पण अतिशय उमदा हा पराग पोद्दारसारखा साई संजय जगताप होता. जगूच म्हणायचं त्याला आम्ही. सहज जाता एक किस्सा आठवला सांगतो. सातारला जेव्हा 93-92ला साहित्य संमेलन झालं तेव्हा तिथलं जे सगळं कलात्मक काम होतं ते सुबोध गुरुजींच्यावरती आम्ही सोपवलं होतं आणि संजय जगताप त्यांच्या मदतीला होता. देखणं असं सर्व प्रवेशद्वारं असल्या सर्व कलाकृती, मांडव हे सगळं त्यांनी केलेलं होतं. तर संजयनी हे काम अंगावरती घेतलं आणि त्याचा उत्तम आराखडा तयार केला. अष्टदिशा प्रमाणभूत म्हणून कॉन्क्रीटची अष्टकोनी दिमागदार वास्तू आकाराला आली. भवानी म्युझियमच्या एका बाजूला, पण त्याच्या कमानीशी समतोल राखत दोन्ही मिळून एकत्रित संकुल वाटावे अशीच त्या इमारतीची रचना आहे. तळमजल्यावर सुसज्ज अभ्यासिका आहे.
तिथे बसून टिपणे काढणे, लेखन करणे हे होऊ शकते. तसेच स्वागत कक्षात सौजन्यपूर्ण स्वागताचे हसतमुख कर्मचारी असतात. या ग्रंथालयाची आणि वस्तू तिथल्या हस्तलिखितांची संपूर्ण सूची त्यांनी केली पोद्दार त्या सहकार्याने, आणि त्याचं पुढे संगणकीकरणही आता झालेलं आहे. पहिल्या मजल्यावर काचेच्या सुंदर शोभिवंत कपाटात ही ग्रंथसंपदा जिज्ञासूंच्या स्वागतासाठी विराजमान आहे. कृमिकीटकापासून संरक्षणाचे अद्ययावत फ्युमिगेशन चेंबर तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याद्वारे हे सगळं संचित सुरक्षित ठेवलं जातं. आता या ग्रंथसंपदेत काय काय हे बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं की एका माणसाने किंवा त्या पुढच्या पिढीने काय काय गोळा केला असेल, कुठून गोळा केला असेल. या ग्रंथसंपदेमध्ये 18,000 दुर्मिळ उत्तमोत्तम ग्रंथ आणि 3,000 हस्तलिखित आहेत. 18,000 ग्रंथ, 3,000 हस्तलिखित आहेत. ग्रंथालयामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि एन्सायक्लोपीडिया इटालिया या दोन्हीचे 1940-42च्या आसपर्यंतचे सर्व खंड आहेत. पिकासोची जो जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो होता, ते चित्रासहित पुस्तकं आहेत. भारतातील सामाजिक व राजकीय वार्षिकाचे 30 खंड आहेत. इंडिया ॲन्युअल असे एक खंड पूर्वी प्रसिद्ध व्हायचा की भारतातल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींची वर्षभरातल्या नोंद घेणारं, असं त्याला ॲन्युअल म्हणायचे. त्याचे 30 खंड तिथे आहेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीने 1895 साली प्रकाशित एक डिक्शनरी काढली. ती अत्यंत मोठी, प्रचंड मोठ्या आकाराची डिक्शनरी आहे. त्यामध्ये ए पासून झेडपर्यंत प्रत्येक अक्षराचा स्वतंत्र 2 फूट बाय 1 फूट असे 26 दुर्मिळ खंड आहेत. ए टू झेड 26 अक्षरं होतात, ते 26 खंड, आणि प्रत्येक खंड म्हणजे प्रत्येक ते पुस्तक जे आहे ते 2 फूट आणि 1 फूट असं एवढं मोठ्या आकाराचं आहे. याशिवाय बॅरिस्टर आप्पासाहेब पंत म्हणजे मोठ्या पंतप्रतिनिधींचे चिरंजीव इंडोनेशियात राजदूत असताना त्यांना प्रेसिडेंट सुकार्नो यांनी भेट दिलेला सुकार्नोंचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आहे. व्हिक्टोरिया राणी, इंग्लंडची जी राणी होती क्वीन व्हिक्टोरिया, तिच्या दिनक्रमाचे व तिच्या वस्तूंची वर्णन करणारी सचित्र पुस्तके आहेत. सर्व जुन्या कायदे कानूनची पुस्तकं आहेत. वेगवेगळे ॲक्ट जे होते ब्रिटिश काळात सुद्धा तिथपासूनची. महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नसलेली मुख्य ग्रंथालय कायद्याची एकमेव प्रत सुद्धा त्यात आहे. हस्तलिखित भृगुसंहितेबरोबरच वास्तू, न्याय, व्याकरण अशा सर्व शास्त्रामधील ग्रंथ आहेत. थोडक्यात जे जे अभ्यासनास हवे तिथे सर्व या ग्रंथालयात उपलब्ध आहे. अनेक संशोधकांनी आपल्या संशोधनातही याचा वापर केला आहे, पण येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आज तर अर्थात हे मी 2003च्या आसपास हे सगळं लिहिलेलं होतं. आता त्यालाही 17 वर्ष झाली, आणि त्या काळात संशोधक होते, पण आता संशोधन चिकाटीनं करतील अशा माणसांची संख्यासुद्धा उरलेली नाही आहे. वास्तविक हा सर्व आपला जो जुना हा ग्रंथांचा ऐवज आहे तो अभ्यासण्यास अतिशय उपयुक्त असा आहे. पण तरीसुद्धा या ग्रंथालयामुळं या अतिशय उत्तम सोय झालेली आहे. आणि जे खरेच जाणकार आहेत, म्हणजे म्हणतो की जे इंगमेरेची गिऱ्हाईक नाही आहेत, कसुरीचेच गिऱ्हाईक आहेत, ते अजून तिथे जात असतात. पण महाराष्ट्रातल्या बहुतेक लोकांना माहीत नाही. अगदी भवानी वस्तू संग्रहालयाला आपण भेट देणारे जे पर्यटक येतात त्यांचं जो इकडं फारसं लक्ष येत नाही, चक्कर मारतं, पण त्याचं महत्त्व काय आहे हे जर कळलं तर अजून पर्यटक जातील असं वाटतं. हे सगळं काम पराग पोद्दार, त्या सहकारी बेंदळे, भास्कर बेंदळे, संजय जगताप यांनी उभं केलं. पण अजूनसुद्धा त्या ठेवायची माहिती 2003 सालापर्यंत पोचली नव्हती. आणि आजसुद्धा औंध म्हणलं की वस्तू संग्रहालय एवढंच आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. खरं तर हा दुर्मिळ ठेवा नुसता बघायला सुद्धा दुर्मिळ आहे. अभ्यासायला तर दुर्मिळ आहेच आहे, पण बघायला दुर्मिळ आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याची माहिती जास्त दूरवर जाईल, लोक त्याचा फायदा घेतील. औंधच्या राजांनी त्याच्या पुढच्या चिरंजीवानी हे जे दुर्मिळ उभं केले त्याचा फायदा लोक घेतील, संशोधक घेतील, सामान्य जनतेचे हे कक्षा ज्ञानाच्या रुंदावतील. आणि हे पोद्दार, भास्कर बेंदळे, संजय जगताप, मदनदादा, प्रतापराव भोसले आणि पुढच्या काळातसुद्धा नामदार अजितदादा पवार, आत्ताच्या तिथल्या राणीसाहेब गायत्री देवी पंतप्रतिनिधी, या सगळ्यांचे श्रम कारणी लागतील लोकांच्यापर्यंत पोचले तर.
म्हणून या निमित्तानं याची माहिती द्यावी असं मला वाटलं आणि मी ती माहिती आपल्याबरोबर आता शेअर केली. आपण आपले अभिप्राय कळवा आणि जमलं तर जरूर त्या आमच्या म्युझियमला तर भेट द्या. ती फार अतिशय बघण्यासारखं आहे. पण या ग्रंथसंग्रहालयाला भेट द्या असं मी आवर्जून सुचवीन. या भागात इथेच थांबूया. उद्या नवीन भाग, नवीन विषय, नवीन घटना, व्यक्ती किंवा संस्था. तोपर्यंत नमस्कार.